नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्रचा नवा कोरा शो सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, आपण ज्या विषयांवर बोलतो आहोत अ, गेल्या काही दिवसांमध्ये तर प्रचंड प्रतिसाद लोकांचा त्याला आहे. खूप उत्साहवर्धक अशा कमेंट्स आहेत, काही सूचना आहेत, काय करा काय करू नका, आणि अनेक महत्वाचे विषय आपण त्यांच्या समोर घेऊन येतो आहोत. आजचा जो विषय आहे हा असाच एक महत्वाचा विषय आणि अगदी सोप्या भाषेत तो सर आपल्याला समजावून सांगतील. कारण असं आहे की ज्याला एखाद्या विषयातली त्यांची मास्टरी म्हणता येईल ना, तसा हा विषय त्यांच्या आवडीचा, त्यांनी वर्षानुवर्ष काम केलेला असा विषय. आणि सर, सोप्या भाषेत आपल्याला तो सांगायचा आहे. कारण एखादा घोटाळा म्हटला की त्याचे जे आकडे येतात त्यांनी अक्षरशः ज्याला म्हणता येईल की दडपायला होतं तसं हे होतं. 15.15 लाख कोटी असा हा प्रचंड आकडा. राजेश एक्सपोर्ट आणि मग LIC आणि मग लोकांना वाटतं LICच्या शेअर्सचं काय, आणि लगेच सरकारपर्यंत टीका सुरू होते, माहिती नसते. तर सोप्या भाषेत आधी हा घोटाळा नेमका आहे काय? सर्वप्रथम पहिले एका चुकीची अनावधानाने आपल्याकडनं झालेल्या चुकीची दुरुस्ती करतो. 15 लाख कोटी नाही आहेत, तर 15,15,000 कोटी आहेत. वरचे 15,000 कोटी म्हणजे अनेक त्यांना डिस्काउंट द्यायला नको. महानगरपालिकांचं अनेक 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 राज्यांचं बजेट आहे, एवढं लक्षात बरोबर. ठेवा. तर हो. कारण हे आकडे कधी जनरली आपण एवढ्या मोठ्या स्वरूपात बोलले जात नाहीत. ते कोणाच्या मोबाईलमध्ये तर मोबाईलमधल्या कॅल्क्युलेटरमध्ये तर मावणारे नसणारे आकडे आहेत. आणि ही एक ट्रेंडिंग स्टोरी आहे. याचं कारण हा आकडा हा एक भाग आहे, आणि दुसरं याच्यामधली जी गुंतवणूक आहे ती ज्या कंपनीत हा सगळा घोटाळा झालेला आहे त्या कंपनीत जर वैयक्तिक कोणाचं 15 लाख कोटीचं नुकसान झालं असतं तर त्याच्याविषयी काही फार बोलायची गरज नव्हती, ते त्याचं त्यांनी बघून घेतलं असतं. परंतु त्या कंपनीमध्ये LICचे पैसे आहेत, आणि LIC ही तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर उभी राहिलेली संस्था आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणं अपेक्षित होतं. यापूर्वी 2G स्कॅम याची चर्चा झाली आपल्याकडे. कोल स्कॅम झालं. कोल स्कॅम 3 लाख कोटीचं होतं. 2G स्कॅम 1 कोटी नाही, 1,75,000 कोटीचं होतं. त्या 1,75,000 कोटीच्या पुढे हे आता 15,50,000 ही भीषण रक्कम आहे. आणि मुळात ही कंपनी आहे ती एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. म्हणजेच आपल्या टोटल एक्सपोर्ट मधून 15,50,000 कोटी आपण वजा करायचे का? मग तसं झालं तर भारताच्या विक्रमी निर्यातीचे आकडे हे आपल्याला एकदम तृणवत वाटायला लागतात. आणि या सगळ्याचं कंपनी जी अंडर कन्सिडरेशन आहे ती कुठली आहे, तर राजेश एक्सपोर्ट नावाची बंगलोरची कंपनी आहे. आणि 90च्या दशकामध्ये भारताने काट टाकले आणि भारतामध्ये ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन हे आलं, आणि त्याच्यात जे नवीन अनेक उद्योग उभे राहिले तसेच बंगलोरमध्ये हा उद्योग उभा राहिला, आणि ती 2 गुजराती बांधवांनी व्यवसाय उभा केलेला आहे. आता त्या कंपनीचं आत्ताचा जो एक्सपोर्ट आहे तो साधारणतः म्हणजे त्याची जे एकूण टर्न ओव्हर आहे सगळा तो 15,15,000 कोटीचा आहे, आणि तिथेच तो घोटाळा झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसने असा आरोप केला की LICनी फसवणूक झाली वगैरे. आणि त्याच्यामुळे काय झालं, प्रथमपासून सांगायचं झालं तर शेअर होल्डरनी, या कंपनीच्या समभागधारकांनी, मराठीत बोलायचं झालं तर एक छोटीशी तक्रार केली. आणि ती तक्रार होती की या कंपनीमध्ये एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात सेल आहेत, परंतु त्याचं बँक व्हेरिफिकेशन काही दिसतंय का बघा वगैरे, अशा स्वरूपाची ती तक्रार होती. आणि म्हणून सेबीने लगेच तातडीने एक मोठी कमिटी नेमली. त्या कमिटीने अत्यंत परिश्रमपूर्वक 109 पानाचा रिपोर्ट जाहीर केला, आणि त्याच्यामध्ये काही गंभीर अशी निरीक्षणं होती. अर्थात हा अंतरिम अहवाल आहे, हा काही फायनल अहवाल नाही, परंतु तोच इतका भीषण आहे. त्यातल्या पहिली गोष्ट म्हणजे 99% ट्रान्झॅक्शन या कंपनीची देशाबाहेर आहेत, आणि ती जी देशाबाहेरची ट्रान्झॅक्शन आहेत त्याची एक बँक व्हेरिफिकेशन लागतं. म्हणजे तुम्हाला जर परदेशात तुम्ही एखादी गोष्ट विकत घेतली तर त्याचं बँक ट्रान्झॅक्शन लागतं, तुम्ही एखादी गोष्ट विकली तर त्याचं बँक ट्रान्झॅक्शन लागतं. तर अशा अनेक व्यवहारांचं बँक ट्रान्झॅक्शन या कंपनीच्या रेकॉर्डवर नाही. त्याच्यावर कंपनीचं म्हणणं असं होतं की आमच्या ज्या शेकडो कंपन्या, उपकंपन्या आहेत, होली ओन सबसिडरीज आहेत, त्या देशांमध्ये केलेल्या आहेत, आणि त्या देशांमध्ये केलेल्या असल्यामुळे त्याची जी ताळेबंद आहेत, आर्थिक उलाढाली आहेत,
त्या देशाबाहेरच्या कुठल्या एजन्सीकडे डिक्लेअर करायची काय आम्हाला गरज वाटत नाही, असा एक त्यांनी बचाव केला. पण तो लटका आहे, तो पारदर्शकतेच्या तत्वांच्या विरोधात आहे, याच्याविषयी काही शंकाच नाही. त्यामुळे सेबीचा हा अंतरिम अहवाल आल्यानंतर मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये घसरण उडाली. आणि आतापर्यंत झालं होतं असं, की थोडक्यात समजावून सांगायचं झालं तर ₹100 गोल्ड ही कंपनी विकत घेते, त्याचं प्रोसेसिंग समजा ₹10 करते आणि ते गोल्ड ₹110 मार्केटमध्ये, देशी मार्केटमध्ये किंवा विदेशी मार्केटमध्ये विकते. हा ढोबळमानानं त्यांचा व्यवसाय आहे. अर्थात हम्म. त्यांनी लिथियम बॅटरी वगैरे अशा प्रोजेक्टमध्ये पण पैसे गुंतवले, त्याच्याविषयी आपण बोलू. त्यांच्यावर काही कर्ज आहेत आणि एवढी 15 लाख कोटीची उलाढाल असलेल्या कंपनीला एक 500-550 कोटीचं कर्ज फेडता फेडता नाकी नऊ आले, हे म्हणजे काहीसं अचंबित टाकणार आहे. पद्धती नाही. आणि आणि हम्म. दुसरी गोष्ट, याच्या कुठल्याच व्यवहाराचे आम्हाला बँकेच्या पावत्या ज्या मिळायला लागतात त्या त्या नाहीयेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या कंपन्यांमध्ये अशा ज्या मोठ्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये एक रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणून एक सेबीच्या गाईडलाईन्समध्ये आणि कंपनी लॉ मध्ये एक सेपरेट सेक्शन आहे. आता थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून मी सांगतो, मी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर असल्यामुळे आणि हा अतिशय बारकाईनं आम्ही संचालक बघत असतो, इंडिपेंडंट डायरेक्टर्स विशेषतः. त्याच्यामध्ये काय आहे, तर जे कंपनीचे संचालक आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, म्हणजे पत्नी आहे, मुलगा आहे, भाऊ आहे, जावई आहे, हे सगळे नातेवाईक आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचे की मॅनेजमेंट प्रोफेशनल्स म्हणजे कोण, तर सीईओ, सीएफओ, चीफ मार्केटिंग ऑफिसर किंवा आणखीन कोणी ज्याचं नाव कंपनीने आतापर्यंत ऑडिटमध्ये किंवा ताळेबंदामध्ये की मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून नाव दिलंय, यांच्यापैकी कोणाशीही जर कंपनी कोणताही आर्थिक व्यवहार केला तर त्याला प्रायर परमिशन लागते आणि ती परमिशन बोर्डाची घ्यावी लागते. दुसरी गोष्ट, असा कोणी शेअर होल्डर की ज्याच्याकडे 2% जास्त शेअर्स आहेत कंपनीचे, त्याच्याशी काही व्यवहार केला, त्याच्या कोणाही नातेवाईकाला त्याला जर आपण त्या कंपनीचा विक्रेता, एजन्सी म्हणून आपण नेमणार असू, त्याचे फ्लॅट भाड्याने घेणार असू, त्याचे फ्लॅट प्रॉपर्टीज विकत घेणार असू, तर त्याच्याकरता बोर्डाचे अप्रुव्हल लागतं. आणि काही काही वेळेला तर त्याचे नियम इतके किचकट आणि इतके स्ट्रिक्ट आहेत की तुम्हाला सांगतो, फक्त ऑडिट कमिटीचं अप्रुव्हल किंवा रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनचं त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला शेअर होल्डरकडे जावं लागतं आणि शेअर होल्डर त्या गोष्टी ओके करतात. म्हणजे याच्यावरून सेबी आणि कंपनी लॉ बोर्ड याच्यावर किती लक्ष देऊन आहे हे आपण लक्षात घेतलं असेल. त्यामुळे अशा कोणत्याही डायरेक्टरला, कोणतीही म्हणजे इंडिपेंडंट डायरेक्टरला असलं तर त्या कंपनीचे शेअर सुद्धा विकत घेता येत नाहीत. म्हणजे एका कंपनीच्या संचालक मंडळावर मी आहे, ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ₹19 शेअर आहे आणि आता त्याचा 4 वर्ष आम्ही अक्षरशः मेहनत करून ती कंपनीचा सेल दुप्पट केला, प्रॉफिटेबिलिटी वाढवली आणि त्याचा शेअर आता ₹119 आहे. दुनियेत सगळ्यांना विकत घेता येतात, फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला विकत घेता येत नाहीत ते शेअर. इतकी कडक पॉलिसीज या असताना या कंपनीवर स्वित्झर्लंडमध्ये एक कंपनी विकत घेऊन आफ्रिकेमध्ये काही ट्रान्झॅक्शन करून आपल्याच नातेवाईकांना आणि आपल्या स्वतःला प्रॉफिट करून दिल्याचा एक फार मोठा ठपका ठेवण्यात आलेला आहे. ही गोष्ट सामान्य नाही, एवढं लक्षात ठेवा. याचं एक्सप्लेनेशन त्यांना द्यावंच लागेल आणि ते जर त्यांना देता आलं नाही तर त्याच्यावर जी काही कारवाई असेल ती कारवाई त्यांच्यावर होईल. परंतु आता जो मुद्दा चर्चेला येतोय तो म्हणजे समजा त्यांच्या रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन खाली काही कारवाया झाल्या, त्याच्याशी आपल्याला काय करायचंय, आपण काही त्यांचे नातेवाईक नाही का, काय नाही. आपला मुद्दा काय आहे की या कंपनीमध्ये LICने गुंतवणूक केली. मग LICने गुंतवणूक करताना या कंपनीचं ड्यू डिलिजन्स केलं होतं का? आपण एखादी गोष्ट, मेथीची जुडी घ्यायची तरी आपण 4 वेळा वरती खाली करून बघतो, सडल्या का बघतो, त्याच्यात काही दुसरं काही नाही आहे ना बघतो. मेथीची जुडी घेताना जर आपण जर मध्यमवर्गीय इतकी काळजी घेत असू तर काही हजार कोटी रुपये त्या कंपनीत गुंतवताना LICने याचा स्टडी नव्हता केला. मग LICने स्टडी नाही केला याचा अर्थ वरतून कोणीतरी त्यांच्यावर दबाव आणला का, असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि मग जर ते गुजराती असतील तर मग लगेच या देशातले पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजराती आहेत म्हणून तो दबाव आणला गेला, असा एक निष्कर्ष त्यातून सहज सुलभीकरणानं काढता येतो. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आता हा जो अहवाल आहे तो अंतरिम अहवाल आहे, तो फायनल अहवाल नाही. परंतु त्याच्यामुळे झालं असं की त्या कंपनीची जी व्हॅल्युएशन होतं, त्या कंपनीची शेअर प्राइस होती, ती दाणकन खाली कोसळली.
बरं, ह्या कंपनीनी एवढे टर्नओव्हर आहे तर त्याचा प्रॉफिट इतका कमी आहे, त्यामुळे त्यांचे लाभांश सुद्धा काही मोठ्या प्रमाणात कोणाला मिळालेत. आणि इतक्या मोठ्या कंपनीचे शेअर घेतल्यानंतर कोणी गब्बर श्रीमंत झालाय की जसं TCSचे, इन्फोसिसचे, अशा अनेक विप्रोचे, अशा अनेक कंपनी, रिलायन्सचे, अडानी ग्रुपचे शेअर घेतल्यानंतर माणसं 3-3 पिढ्या बसून खातील एवढं कमवतात. मग तेवढाच टर्नओव्हर असलेल्या या कंपनीचे शेअर घेऊन तसे लाभांश का मिळाले नाहीत, हाही एक प्रश्नचिन्ह आहे. आता गंमत अशी आहे की LICचं व्हॅल्यू, LICची जी याच्यात गुंतवणूक होती त्यामुळे आता त्याचा इंटरिम रिपोर्ट आल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन खाली गेलं. आता व्हॅल्युएशन खाली गेल्यानंतर काय झालं की जी गुंतवणूक होती त्या गुंतवणुकीतून 290 कोटी रुपयाचा आता पेपर लॉस आहे. पेपर लॉस म्हणजे हम्म. काय? उद्या जर त्याची शेअर अंतरिम अहवालानंतर फायनल अहवालात यांना क्लीन चिट मिळाली किंवा यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली आणि सुप्रीम कोर्टात जिंकली. हिंडनबर्गचं असंच झालेलं होतं, तुम्हाला मी सांगतो. हिंडनबर्गनी जेव्हा अडाणीवर आरोप करायला सुरुवात केली तेव्हा मला वाटतं इतका दुःख असेल मराठी जर्नलिझम मध्ये की मी याचा सगळा अभ्यास करून सांगितलं की या आरोपात फारसं तथ्य नाही. त्यांनी ट्रान्सपरन्सीचे आणि काही दुसरे मुद्दे उघडलेले होते, त्याची चौकशी होऊ द्या. परंतु त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आली वगैरे, जे सगळा विरोधी पक्ष डांगोरा पिटत होते आणि परदेशात जाऊन राहुल गांधी बोलत होते, त्याला काही फार बाई नाही असं माझं तेव्हाही मत होतं. आज तुम्हाला इतक्या वर्षांतर काय दिसतं? हिंडनबर्ग कुठे आहे मला सांगा? आणि अडाणींची ग्रोथ वाढत चाललेली. हिंडनबर्ग ही आम्हाला न दिसणारी कंपनी आहे. त्यावेळेला मडी वॉटर्स नावाची एक दुसरी कंपनी पाईपलाईन मध्ये होती भारतावर असेच आरोप करायला. म्हणजे इकडे इकडे एक सामाजिक असंतोष निर्माण करायचा विविध जातींमध्ये, विविध गोष्टींवरनं, की ज्याचं उदाहरण आपण आता काही काही ठिकाणी बघतोय. तसंच आपण एक आर्थिक असंतोष माजवायचा आणि त्याच्यात तथ्य नाही असं नाही आहे, परंतु त्या LICवर त्याचा परिणाम झाला आणि LIC बुडणार. अशानंतर जे त्यांच्या तुम्ही आता ज्या प्रास्ताविकात सांगितलं ते अगदी बरोबर आहे. LIC ज्यांनी पॉलिसी घेतलेल्या आहेत आणि आता म्हातारपणाची काठी म्हणून त्या पॉलिसीचा उपयोग आहे, आयुर्विमा घेतलेला असतो, अनेक गोष्टी त्यांना असं वाटायला लागतं की अरे माझे इथेही पैसे बुडले की काय. कारण आतापर्यंत आपल्याकडे अशा प्रकारे बुडलेल्यांची संख्या फार मोठी होती, परंतु त्या सगळ्या पॉन्झी स्कीम होत्या. LIC इज नॉट ए पॉन्झी स्कीम. LIC अतिशय स्टेबल आहे. आणि का मी हे सांगतोय, 290 कोटीचा फक्त पेपर लॉस आहे. म्हणजे याचा अर्थ उद्या जर शेअर प्राइस वर गेली, उद्या जर या कंपनीचा ट्रान्सपरन्सी याच्यातली सिद्ध झाली, तर ते पुन्हा रिकूप होणार आहे, त्या लेवलला पुन्हा जाणार आहे आणि मग ही सगळी लॉस जो आहे तो भरून निघणार आहे. पण तरी देखील LICनी गुंतवणूक करताना त्याची काळजी का नाही घेतली? म्युच्युअल फंडांनी याच्यात गुंतवणूक करायचं नाकारल्यानंतर सुद्धा LICनी याच्यात पैसे का टाकले आणि त्याच्यावर त्यांचं सतत लक्ष का नव्हतं? ह्याचं एक कारण असं देता येऊ शकतं किंवा दिलं जातं, पण ते मला फारसं मान्य नाही. आणि ते म्हणजे 57 लाख कोटी रुपये, हा आकडा सुद्धा लिहिता येणार नाहीये तुम्हाला, आकड्यांनी तुम्हाला सांगतो. अक्षरात लिहिता येईल फार तर. 57 लाख कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम LICनी विविध कंपन्यांमध्ये गुंतवलेली आहे. आता त्यातल्या एका कंपनीच्या गुंतवणुकीचा परतावा पेपर व्हॅल्यू, प्रत्यक्षात पैसे गेलेले नाही आहेत, पेपर व्हॅल्यू जी गेलेली आहे ती 290 कोटींनी गेलेली आहे. त्याच्यामुळे 57 लाखामध्ये 290 कोटीचं नुकसान म्हणजे की झाड की पत्ती असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या दारावर एक कोणतरी आला आणि त्याला 100 रुपये पाहिजेत, तुम्ही 2 दिवसांनी ते विसरून पण जाल की त्याला आपण 100 रुपये दिलेले होते, बिकॉज इट्स नॉट अ बिग सम. पण तुम्ही 10 लाख दिले असतील, तुमच्या लक्षात राहील. LIC मध्ये 57 लाख कोटीच्या मध्ये त्यांना हा विसरायचा अधिकार आहे, तर तोही नाही आहे असं माझं मत आहे. हा शेवटी जनतेचा पैसा आहे आणि त्याचे तुम्ही विश्वस्त म्हणून काम करताय. मग LICचं जे इन्व्हेस्टमेंट बोर्ड आहे, LICची रिस्क मॅनेजमेंट कमिटी आहे, LICचे इंडिपेंडंट डायरेक्टर्स आहेत, त्यांनी याच्यावर आतापर्यंत काय कारवाई केली आणि त्यांनी याचं मॉनिटरिंग काय केलं, हे सुद्धा लोकांपर्यंत आलं पाहिजे. राजेश एक्सपोर्टनी आतापर्यंत 99% ट्रान्झॅक्शन जी बाहेर आहेत त्याचे डिटेल का फर्निश केले नाहीत आणि 500 कोटीचं साधं थुकरट कर्ज त्याला का फेडता आलं नाही, हे सांगितलं पाहिजे. आणि या सगळ्या व्यवहारात काय असतं, हे बघा, एखाद्या क्वार्टरला सेल वरती जाणं, एखाद्या क्वार्टरला खाली येणं, एखाद्या क्वार्टरला एखाद्या मार्केटमध्ये आपण फटका खाणं, या सगळ्या धंद्यातल्या गिवन गोष्टी आहेत, या होणारच आहेत. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट,
की या सगळ्यामध्ये विलक्षण अशी पारदर्शकता आहे की नाही, आणि त्याच्यात कॉर्पोरेट गव्हर्नन्सची मूल्य राखली गेलेली आहेत की नाही, त्याच्या बाबतीत संशयाचा मोठा भोवरा हा राजेश एक्सपोर्ट बद्दल आहे. पण त्याच्यावरून भारतीय अर्थव्यवस्था बर्बाद झाली, भारताची निर्यात बर्बाद झाली, LIC बर्बाद झाली, LIC मधले लाखो करोडो गुंतवणूकदार बर्बाद झाले, असं काही झालेलं आहे असं मला वाटत नाही. अगदी बरोबर आहे. सर, तुम्ही याचं एक ढोबळ मानाने सगळं मांडलेलं आहेच. पण काही गोष्टी की एकतर LIC मध्ये ज्यांची ज्यांची गुंतवणूक आहे, ज्यांनी पॉलिसीज घेतलेल्या आहेत, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. सर, जे पेपर लॉस म्हणतायत तो म्हणजे नोशनल लॉस ज्याला आपण म्हणताय तो तसा. कारण आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल, म्हणजे अगदी सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर कोविडच्या काळामध्ये आपली म्युच्युअल फंडातली गुंतवणूक प्रचंड खाली गेलेली होती. पण आपण तेव्हा जर आपले म्युच्युअल फंड विकलेच नाहीत, तर तो आपला नोशनल पेपर लॉस होता. मग ते पॉझिटिव्ह मध्ये आल्यानंतर आपण विकले, ते सगळं पुन्हा भरपाई झालेली आहे त्याची. तशाच भरून पद्धतीने निघालं होतं. होय. आणि तशाच पद्धतीने LICच्या बाबतीत हे होऊ शकतं, शक्यता सांगतोय. काहीही भविष्यवाणी वर्तवत नाही आहोत. पण सर, 2-3 गोष्टी यामध्ये महत्वाच्या मुद्दे असे वाटतात, की राजेश एक्सपोर्ट सारखी कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणे म्हणजे प्रमाणामध्ये जर घोटाळा ज्याला म्हणता येईल किंवा अकाउंट बुक्स मधले चुका असतील, त्रुटी असतील, जे काय ते पुन्हा स्पष्ट होणार आहे. सेबीने त्याची दखल घेतली, आता चौकशी होईल. पण हे असं केलं नेमकं काय त्यांनी? हे कारण ही सोन्याच्या प्रोसेसिंग मधली कंपनी. कसं आहे तुम्हाला मी सांगतो, आपल्याकडे 13 मे 2024 याच्या वेळेला गोल्डचे 80-20 ची एक स्कीम आली, आणि त्याच्या अंतर्गत या 2024 मध्ये कंपनीला 24 मध्ये हा. तेरा सर, मे 2000 तेरा मे 2024, नाही सॉरी, ओके. 13 मे 2014, पुन्हा एकदा सांगतो, हा, पुढे ते 13 मे 14 एकदा दोन हजार असं. चौदाला 13 मे 2014ला या देशामध्ये एक नियम बदलला गेला. आणि लक्षात घ्या, निवडणुकांचे निकाल लागायचा तो काळ होता, सत्तांतराचा काळ होता, आणि त्या काळामध्ये 40,000 किलो सोन्याच्या ऐवजी यांना 68,000 किलो सोनं आयात करता आलं. आता त्याच्यामुळे त्यांना एक जंप, एक लिफ्ट मिळाली. मग ती कोणामुळे मिळाली? मग त्यावेळेला तसा कायदा, तसा नियम कोणी बदलला? त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री कोण होते? या कंपनीला 2008, 2009, 2010, 2011, 2012 अशी 5 वर्ष बेस्ट कंपनी, बेस्ट परफॉर्मिंग कंपनी, फॉर्च्यून 500 कंपनी, काय ज्वेलर ऑफ इंडिया, हे अवॉर्ड कोणत्या सरकारनं दिले? कर्नाटकाच्या डोळ्यातला, कर्नाटकाच्या उद्योग मुकुटातला कोहिनूर म्हणून याचं वर्णन अवॉर्ड देताना कोणी केलेलं होतं? 2008, 9, 10 अशी जी सगळी वर्ष आहेत ही आहेत. एक लक्षात ठेवा, एक बॅड इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी स्कॅमच झालाय असं समजायचं काही कारण नाही. दुसरं म्हणजे, एखादा स्टॉक खालीवर झाला म्हणजे शेअर मार्केट बुडालं आणि तिकडे काही झोल झाला असं समजायचंही कारण नाही. ह्याच्यात मूल्य काय बघायची असतात, तर ह्याच्यात ट्रान्सपरन्सी मेंटेन झाली आहे का, याच्यात ग्राहकाचं, गुंतवणूकदाराचं हित याला प्राधान्य मिळालंय का, याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. आणि त्या बाबतीत या कंपनीच्या भोवतीचं संशयाचा वादळ जे आहे ते निश्चित गंभीर आहे, यात काही शंका नाही. पण माझा मुद्दा एकच आहे, राजकीय हेतूंनी LIC बुडाली, LIC बुडाली असे जे भुई धोपट आहेत ते काही खरं नाही. मग या सर, कंपन्यांची जी एक सेबीकडे लिस्टेड ज्या कंपन्या आहेत त्यांचे काही मॅन्डेटरी कंप्लायन्सेस असतील. जर यामध्ये अकाउंट दर्शवण्यामध्ये किंवा त्यांनी काही चुकीचं सांगितलं असेल तर हे अ, यापूर्वी लक्षात का आलं नाही? कोणीतरी तक्रार केल्यानंतर त्यामध्ये तपासलं गेलं का? म्हणजे SOP काय आहे हे सगळं त्याचं ऑडिट करण्याची बरोबर आहे. गव्हर्नमेंट एजन्सीच्या दृष्टीने पण? हाच कळीचा मुद्दा आहे. आता बरोबर तुम्ही प्रश्न विचारात, की हे कोणातरी व्हिसल ब्लोअरनी, कुणातरी शेअर होल्डरनी, प्रत्येक कंपनीची एक व्हिसल ब्लोअर पॉलिसी असते, आणि दर महिन्याला व्हिसल ब्लोअरचा रिपोर्ट बोर्डासमोर सादर केला जातो आणि इंडिपेंडंट डायरेक्टर्सकडे तो येतो. मग या कंपनीचे इंडिपेंडंट डायरेक्टर्स काय करत होते? या कंपनीचं ऑडिटर काय करत होते? या कंपनीचे एक्सटर्नल ऑडिटर, इंटरनल ऑडिटर काय करत होते? त्यांनी या गोष्टी यापूर्वी हाताबाहेर जात आहेत तेव्हा का फ्लॅग ऑफ केल्या नाहीत?
मी तुम्हाला एक सांगतो, एका कंपनीच्या सरकारी PSUच्या मी संचालक मंडळावर होतो. एक चेअरमन रिटायर व्हायच्या, त्यांना 200 कोटी पर्यंतची अप्रुव्हल, इन्व्हेस्टमेंट, स्वतः कॉन्ट्रॅक्ट स्वतःला द्यायचा अधिकार होता, बिकॉज वी वर अ नवरत्न कंपनी. आता रिटायरमेंटच्या आदल्या 2 दिवसात त्यांनी 199 कोटी 98,88,000 रुपयाचं एक कॉन्ट्रॅक्ट दिलं. आता टेक्निकली स्पीकिंग तुम्ही रिटायर व्हायच्या 2 दिवस आधी इतक्या मोठ्या रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट जरी ते तुमच्या अधिकारात असलं तरी नैतिकदृष्ट्या तुम्ही ते बोर्डासमोर आणायची गरज होती, कारण बोर्डाची मीटिंग तुमच्या शेवटच्या दिवशी ठेवलेली होती. पण या माणसानी ते 2-3 दिवस आधीच दिलं, जेणेकरून ते बोर्डासमोर 200 कोटीच्या वरचं नाही, त्यामुळे आणायची गरजच नाही. हे जेव्हा नंतर कंपनी लॉ बोर्डाच्या नियमानुसार वेबसाईटवर झळकलं, तेव्हा मी त्याच्याविषयी तक्रार केली. त्याच्याविषयी सर्व अथॉरिटीजकडे तक्रार केल्यानंतर त्याची इन्क्वायरी झाली आणि ते कंत्राट कॅन्सल करावं लागलं. मग असे डोळ्यात तेल घालून हे सगळं रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स, इन्व्हेस्टमेंट, रिस्क मॅनेजमेंट हे बघणारे ऑडिटर्स कुठे आहेत? मग त्या ऑडिटरवर काय कारवाई केली जाणार आहे? त्यांनी आधी का हे फ्लॅग ऑफ केलं नाही? मला सेबीचा अभिमान वाटतो आणि कौतुक करावं असं वाटतं की त्यांना एक कंप्लेंट आली आणि एवढ्या मोठ्या कंपनीच्या विरोधातल्या एका छोट्याशा कंप्लेंटवरून त्यांनी ताबडतोब एक मोठी हाय पॉवर कमिटी नेमून 109 पानाचा रिपोर्ट आमच्या समोर आणला. जर तुम्ही लक्षात ठेवा, त्यांच्यावर दबाव असता आणि त्यांना सांगितलं असतं की हे जर कोणाच्या दबावानेच हे सगळं होतंय असं जर आपण थिअरी मान्य केली तर तो सेबीवरही दबाव आला असता की तुम्ही याची इन्क्वायरीच करू नका, किंवा एका माणसाची तक्रार आहे, जस्ट ब्रश इट ऑफ. पण असं झालं नाही. तुम्ही लक्षात घ्या, फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन हे एक सेपरेट सायन्स आहे. जसं चार्टर्ड अकाउंटन्सी, फायनान्शियल अनालिसिस हे सायन्स आहे, तसं फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग हे एक सेपरेट सायन्स आहे. याचे आपल्याकडे कोर्सेस आहेत आणि याची एक्सपर्ट आहेत. माझं मत आहे की अशा मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत प्रत्येक ट्रान्झॅक्शन फ्रॉड अँगलनी तपासलं गेलं पाहिजे, तरच आता या देशात बँकांचं कर्ज घ्यायचं आणि त्यांना चुना लावायचा आणि नंतर अंगाशी आल्यानंतर देश सोडून जायचं, हे असं आता इतकं सोपं राहिलेलं नाहीये. आपल्याकडे इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड नावाचा एक अतिशय कडक कायदा आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत आता अशा प्रकारचे झोल तुम्हाला दिसणार आहेत. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या काळी स्टेट बँकेचे चेअरमन होते, त्या स्टेट बँकेचे चेअरमन नगरवाला होते. त्यांना इंदिरा गांधींच्या आवाजात कोणीतरी फोन केला असं पुढे आलं की, आणि त्यांनी सांगितलं की अमुक एक व्यक्तीला त्यावेळेला 60 लाखाचं कर्ज द्या. आता त्यावेळेला 60 लाख ही फार मोठी रक्कम होती. मी तुम्हाला 70च्या दशकातली ही गोष्ट सांगतोय. परंतु नंतर जेव्हा कळलं की अशा प्रकारचा फोन केलेलाच नव्हता आणि मग पुढे त्यांचा संशयास्पद मृत्यू पण झाला. त्यामुळे आताच्या काळात असे फोन करून इंटरफेरन्स होत नसेल असं माझं म्हणणं नाहीये, परंतु या बाबतीत सेबीला आपण मार्क दिले पाहिजेत की इन्क्वायरी केली, तो रिपोर्ट आणला, त्याचा दणका कंपनीला बसला, कंपनीला एक्सप्लेनेशन द्यावं लागलं, त्याच्यावरही सेबीने त्याचा रिपोर्ट दिलेला आहे. आता अंतरिम अहवालाच्या नंतर अंतिम अहवालाच्या मध्ये त्यांची जी उत्तरे ती इन्कॉर्पोरेट केली जातील. त्यांना आता ट्रेडिंगला बंदी घातलेली आहे. जर त्यांनी पुरेशी पारदर्शकता दाखवली नाही तर त्यांच्या कार्यावर प्रचंड टाच येऊ शकते. सुप्रीम कोर्टात मॅटर जाईल, त्याच्या आधी अपिलेट ट्रिब्युनलकडे जाईल, ट्रिब्युनलचा निकाल राजेश एक्सपोर्टच्या विरोधात जाईल असं आता तरी मला प्रथमदर्शनी सुकृतदर्शनी वाटतंय. तसं झाल्यावर त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायचा अधिकार राहील, त्या निकालावर रिव्ह्यू पिटिशनचा अधिकार त्यांना राहील. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, या कंपनीनी जर ट्रान्सपरन्सी दाखवली नाही आणि पूर्णपणे ट्रान्झॅक्शन्स ओपन करून दाखवले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होईल. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे प्राईम मिनिस्टर जबाबदार आहेत, होम मिनिस्टर जबाबदार आहेत. हे भुई थोपट नाही. तुम्हाला मी सांगतो, मागे एकदा जनगणनेच्या अधिकाऱ्यांकडे एक यादी दिलेली होती भारतीय सणांची, की कारण काही लोकांना त्यांची जन्म तारीख आणि माहित नसायचं. एवढंच फक्त माहिती असायचं 1955 साल में पैदा हुआ, होली के दूसरे दिन. आता होळी नेमकी कधी येते हे जर जनगणना अधिकाऱ्याला माहिती नसेल तर त्याची अंदाजे जन्मतारीख आपण काय लिहिणार? याच्याकरता एक गाईडलाईन म्हणून तिथे भारतीय सणांची यादी दिलेली होती. अर्थात जे कॅलेंडर इव्हेंट्स आहेत, म्हणजे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, क्रिसमस आहे, की ज्याच्या तारखा ठरलेल्या आहेत, ते पण होते त्याच्यामध्ये. परंतु हे भारतीय सण सगळे होते, त्याच्यामध्ये ईद हा सण नव्हता.
त्याच्यावरून एका लीडिंग वृत्तपत्रात मुंबईमध्ये मराठीतल्या अशी बातमी आली की जणू काय अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सकाळी उठले आणि जनगणना कार्यालयात गेले आणि त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं काय नाही, हे सगळं मुस्लिम आहे, ते मुस्लिम सण याच्यात दाखवायचेच नाहीयेत, असा त्या बातमीचा टोन होता. आणि तो वाचल्यानंतर मी डिस्टर्ब झालो. मी फाइंड आउट केलं की हे का झालं असावं. तेव्हा कारण लक्षात आलं की हिंदू कॅलेंडर हे सोलार कॅलेंडर आहे आणि ते सोलार असल्यामुळे ऍडजस्ट करायला वाव आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे अधिक महिना येतो आणि अधिक महिना आल्यामुळे आपल्याकडचे गणपती अगदी 16व्या शतकापासून ते आतापर्यंत आणि अजून पुढे 500,000 वर्ष सुद्धा आपल्याकडे ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात आणि सप्टेंबरच्या फार तर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपल्याकडे गणपती होतात. आपल्याकडे कधीही असं तुम्हाला दिसणार नाही की नोव्हेंबरमध्ये गणपती आले, असं कधी दिसणार नाही. दिवाळी ही तुम्हाला ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यात येते, कारण अधिक मासामुळे हे सगळं ऍडजस्ट होतं आपल्याकडे. मुस्लिम कॅलेंडर हे चंद्रावर आधारित आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे तशी ऍडजस्टमेंट नाही. त्यामुळे 1950 ची ईद जी आहे ती तुमची डिसेंबरमध्ये येऊ शकते, तर 1960 ची ईद आहे, 70 ची ईद आहे ती तुमच्याकडे जुलैमध्ये येऊ शकते. मग त्याची जर तारीख दिली असती तर ती चुकीची ठरेल आणि प्रत्येक अशा 50 वर्षाच्या तारखा देणं शक्य होणार नाही, म्हणून त्यांनी ते टाळलं. पण त्याची बातमी काय आली बघा. आता हा जो कार्यक्रम आहे तो एवढंच सांगण्यापुरता आहे की वी आर नॉट गिव्हिंग एनी क्लीन चिट टू राजेश एक्सपोर्ट. राजेश एक्सपोर्ट नीड टू एक्सप्लेन अ लॉट. पण LIC मध्ये प्रचंड झोल झालेला आहे आणि उद्या सकाळी LIC ला टाळं लागणार आहे, तुमच्या पॉलिसी बुडणार आहेत, तुमची गुंतवणूक बुडणार आहे. अशा प्रकारे आर्थिक घबराहट या देशात पसरवायचं जे षडयंत्र दिसतं त्याच्या विरोधात मात्र पत्रकारांनी उभं राहायला पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम आहे. अगदी बरोबर आहे. तर LIC ला तोटा झालाय काय? निश्चित झालाय. तोटा किती झालाय तर 300-350 कोटीचा कागदोपत्री तोटा आता आहे, ज्याला आपण नोशनल लॉस असं म्हणतो आणि तो कदाचित रिवाईव्ह होऊ शकतो पुढे. जसं आम्ही आधी सांगितलं की असा ठामपणे दावा करता येणार नाही, परंतु शेअर्स प्राइस सर. पण तरी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की राजेश एक्सपोर्ट ही लिस्टेड कंपनी आहे. LIC हा भाग जरी अलहिदा सोडला आणि LICची 10% गुंतवणूक हा भाग जरी बाजूला केला तरी या कंपनीचे बाकीचे जे सगळे गुंतवणूकदार आहेत त्यांचं भवितव्य, त्यांचा पैसा, हा सगळा मुद्दा फार कळीचा आणि महत्वाचा आहे. ऍब्सोल्युटली हे सगळं बाहेर येईल. तुम्हाला मी सांगतो, नथिंग कॅन गो बिहाइंड अंडर द कार्पेट. आणि याच्या मागे एक अशा प्रकारचा जर गुन्हा घडला असेल तर त्यामागे एक प्रचंड मोठा ऑर्गनाइज्ड असा क्राईम असतो आणि त्याच्यामध्ये वरपासून खालपर्यंत हँड इन ग्लो असतात सगळी लोक. म्हणून मी वारंवार एक प्रश्न उपस्थित करतोय की एक्सटर्नल ऑडिटरनी का नाही रिपोर्ट दिला. अर्थात हा प्रश्न IL&FSच्या बाबतीत विचारणं त्यावेळी गरजेचं होतं. मी तर तेव्हा त्या कंपनीचा उपाध्यक्ष होतो आणि हे सगळं आमच्या डोळ्यासमोर घडत होतं. एक्सटर्नल ऑडिटरनी पहिला फ्लॅग ऑफ केला पाहिजे. इंटरनल ऑडिटरचं पहिलं काम आहे. पण चला, इंटरनल ऑडिटर हे तुमचे एम्प्लॉई आहेत, ते तुमच्या तालावर नाचत असतात, तुम्हाला पाहिजे असं बॅलन्स शीट ऍडजस्ट करतात, प्रॉफिट दाखवतात, लॉस दाखवतात, इकडच्या एंट्री तिकडे, तिकडच्या एंट्री इकडचे पैसे इकडे. परंतु एक्सटर्नल ऑडिटरनी काय केलं होतं. त्याच्यानंतर टॉप 5 ऑडिटिंग फर्म्सनी IL&FSच्या बाबतीत ऑडिट केलं होतं. यांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल की चला कोणतरी राम श्याम म्हणून कोणी पकडलेत आणि त्यांना ऑडिट करायला लावलंय, पण त्यांच्यावर जबाबदारी आहे ना. आता उद्या त्यांच्या लायसन्सचा प्रश्न येईल ना, चार्टर्ड अकाउंटन्सी प्रॅक्टिसच्या. कारवाई याच्यामध्ये CA असोसिएशनला पुढे येऊन कारवाई करणं भाग पडणार आहे. आणि तिसरी गोष्ट, LIC कडे इन्व्हेस्टमेंट बोर्ड आहे, LIC कडे रिस्क मॅनेजमेंट कमिटी आहे. त्यांनी मग काय केलं आणि LICच्या इंडिपेंडेंट डायरेक्टर्सनी या संदर्भात प्रश्न का नाही विचारले. हे सगळे प्रश्न जे आहेत ना ते ट्रान्सपरन्सीचे प्रश्न आहेत, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे प्रश्न आहेत. आता जी चर्चा आपल्या देशात चालू आहे ती म्हणजे LIC मधले 15 लाख, LICनी गुंतवलेले 15,00,000 कोटी. मला तर आकडा बोलताना असं छातीवर दडपण येत आहे की एवढं ते बुडले. असं जे आहे ते तसं नाहीये. एवढंच फक्त मी सांगतोय, LICचे पैसे बुडलेले नाहीत आणि LIC इज क्वाईट स्टेबल. अगदी बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की आयुर्विमा महामंडळामध्ये तुमचे जे काय पैसे असतील त्याच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. शेअरची किंमत थोडी कमी झालेली असल्यामुळे जो काय त्यांचा थोडाफार तोटा झालेला आहे. बघूया पुढे काय होतं ते. आणि या प्रकारामध्ये सातत्याने सर जे सांगतायत ती महत्वाची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधली एक पारदर्शकता जी आहे ती. सर, मला या निमित्ताने सेबी सहारा केस आठवते.
आणि त्यावेळी सेवी सहारा केसमध्ये सुद्धा एका चार्टर्ड अकाउंटंटची तक्रार आल्यानंतर, आणि तेव्हा खरं म्हणजे सहारा ही लिस्टेड कंपनी नाही, त्यांनी OFCDs जे आहेत ते हे केलेले होते, बॉन्ड जे आहेत ते हे केलेले दिलेले होते, आणि त्याची सुद्धा चौकशी होऊन सेबीने त्यामध्ये ऍक्शन घेतली. वारंवार गुंतवणूकदारांना मला आवाहन करून पैसे देण्याचा विनंती केली. हो सर, बोला. ऍब्सोल्युटली. आणि आता LICच्या बाबतीत काही असं वाटायचं कारण LICच्या अलीकडच्या काही गुंतवणुका ज्या आहेत त्या गुंतवणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. पण त्याच्यावरून संपूर्ण LICचा व्यवहारच फ्रॉड आहे अशा प्रकारचे जे आरोप विरोधकांकडनं होत आहेत ते आर्थिक क्षेत्राबद्दलच्या प्रगतीच्या एकूणच प्रिन्सिपलच्या खूप विरोधात आहे असं माझं मत आहे. आणि आय डोंट थिंक इट्स दॅट बॅड सिच्युएशन ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम, नॉट एट ऑल. तर घाबरण्याची गरज नाही. बघूया ही स्टोरी पुढे कशी जाते. याबद्दल जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही पुन्हा बोलणार आहोतच. तुर्तास विनंती ही आहे की तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं, या प्रश्नाबद्दल तुमच्या काही समस्या असतील, तुमची काही मतं असतील, ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला अवश्य कळवा. आणि व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी निरगुडकर सर यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.